अजितदादांकडून विकास कामात अडथळे, शिंदेंच्या मंत्र्यांची तक्रार, बैठकीत शिवसेना मंत्र्यांची शिंदेंसमोर नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। स्वतः मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांशी बोलून प्रश्न सोडवेन, एकनाथ शिंदेंचं नाराज मंत्र्यांना आश्वासन, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेत नाशिकमध्ये सर्वात मोठ्या बंडाची शक्यता, सुधाकर बडगुजर, विलास शिंदेंसह 10 ते 12 जण नाराज। बडगुजर यांचा दावा, पक्ष संघटनेत बदल करताना विचारत घेतलं नसल्याचा आरोप। महाराष्ट्राच्या हितासाठी जर आमच्या सोबत कुणी येत असेल तर स्वागत, मग ते कुणीही असू, आम्ही त्यांना सोबत घेऊ। मनसेसोबत युती करण्यावरती आदित्य ठाकरेंचं सूचक संकेत। धनंजय मुंडेंविरोधात 2 तक्रारी दाखल केल्यात, याबाबत उद्या एसीबी चौकशीसाठी बोलावलंय। मुंडेंविरोधातील सर्व पुरावे देणार, अंजली दमानी यांची माहिती। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात 7% वाढ, यावर्षीपासून 53% महागाई भत्ता मिळणार। 15 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार, शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करू नये। 14 जूनपर्यंत 80% भागात पाऊस उघडझाप करेल, हवामान तज्ज्ञांचा आवाहन। ईशान्य भारताला पावसाचा जबर तडाखा, मणिपूरच्या इम्फाळमध्ये जनजीवन विस्कळीत, सिक्कीममध्ये संपूर्ण लष्करी तळ दरडीखाली, आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू, 3 लष्करी जवानांचा समावेश, 9 अद्याप बेपत्ता। देशात कोरोनाचे 4026 सक्रिय रुग्ण, महाराष्ट्रातील आकडा 464 वर, जानेवारीपासून 38 जणांचा कोरोनामुळे बळी, महाराष्ट्रातील सर्वाधिक 10 जणांचा मृत्यू। कर्नाटकच्या विजयपुरातील कॅनरा बँकेत देशातला सर्वात मोठा दरोडा, बनावट चावीद्वारे बँकेतील तब्बल 52 किलो सोनं चोरट्यांकडून लंपास, चोरीनंतर लॉकरमध्ये काळी बाहुली ठेवली। न्यायाधीश यशवंत वर्मांविरोधात अधिवेशनात महाभियोग आणला जाणार, मंत्री किरण रिजिजू सर्वपक्षीय नेत्यांशी बोलणार, सूत्रांची माहिती। न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी जळालेल्या अवस्थेत आढळली होती रोकड। ट्रम्पचा फोन आला आणि मोदी लगेच सरेंडर झाले, मात्र काँग्रेस कधीही झुकत नाही, भारत पाकिस्तान युद्धविरामावरून राहुल गांधींची मोदींवर खोचक टीका। इंडिया आघाडीतील 16 पक्षांचं पंतप्रधान मोदींना पत्र, पहलगाम हल्ला आणि भारत पाकिस्तान तणावावरती माहिती देण्याची मागणी। मोदी सरकारनं परदेश मीडियाला माहिती दिली पण संसदेला दिली नाही, इंडिया आघाडीचा सूर। युक्रेनचा रशियावर पुन्हा हल्ला, युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेनं घडवलेल्या स्फोटात क्रिमिया पुलाचा भाग उद्ध्वस्त, क्रिमियातील पुलावरून रशिया युक्रेनमध्ये आपल्या सैन्याला रसद पुरवायचा।